नमस्कार. आजच्या व्हिडिओचा विषय आहे सासू सुनेचे नाते कसे असावे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मुद्दामहून सासऱ्याचा विषय घेतला नाही, कारण त्याला या दोघींच्या मध्ये पडून स्वतःच्या डोक्याला ताप करून घ्यायचा नाहीये. म्हणून त्याला या ठिकाणी मध्ये न घेता फक्त सासू सून हे नाते कसे असावे हा विषय घेऊनच हा आजचा व्हिडिओ तयार केला आहे. एक काळ असा होता की आपल्या मुलीला सासूरवाडी कशी मिळेल, तिची सासू कशी असेल, तिच्या सासरची माणसे कशी असतील, ती कशी मिळतील या विचारानेच मुलीचे आई वडील चिंतेत असायचे. परंतु आणि आता काळ बदलला. आता मुलाचीच आई चिंतेत असते की आपल्याला सून मिळेल की नाही, आणि मिळेल तर ती कशी असेल, तिच्या हाताखाली आपला निभाव लागेल की नाही. आणि हे दोन्हीही काळ मी स्वतः बघितलेले आहे. तर आता आपण सासू सुनेचे नाते कसे असावे या मूळ मुद्द्याकडे वळूयात. सासू सून हे एक असे नाते आहे की ज्याची सुरुवात चांगली असेल तर कुटुंबातील सर्व गोष्टी उत्तमच होतात. एकमेकींना समजून घेतल्यास हे नाते हळूहळू इतके मजबूत होते की दोघीही एकमेकींच्या पक्क्या मैत्रिणीच होतात. यासाठी केवळ सुनेनेच नव्हे तर सासूनेही तिच्या बाजूने काही प्रमाणात प्रयत्न करणे गरजेचे असते, जेणेकरून मुलाची पत्नी म्हणून त्यांच्या घरात आलेल्या मुलीसाठी सर्व गोष्टींशी जुळवून घेणे सोपे जाईल. यामुळे ती संपूर्ण कुटुंबाचा मनापासून स्वीकार करेल आणि तुमचे घर देखील कोणत्याही प्रकारच्या कलहापासून दूर राहील. नाते कोणतेही असो, संबंधित नात्याच्या जवळ जाण्याची पहिली पायरी म्हणजे एकमेकांना समजून घेणे. सासू सुनेचं नातं देखील यास अपवाद नाही. लग्नानंतर एखादी मुलगी जेव्हा सून म्हणून सासरी जाते त्यावेळेस तिला कुटुंब तसंच कुटुंबातील सदस्यांच्या सवयीची, स्वभावाची काडी मात्रही माहिती नसते. अशा परिस्थितीत सर्वप्रथम सासू आणि सुनेनं एकमेकांचे स्वभाव, आवडनिवड, नापसंती पसंती समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. घरात आलेल्या सुनेनेच सर्व गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. त्यानुसार परिस्थितीशी जुळवून घेण्याची जबाबदारी केवळ तिचीच आहे असा विचार अजिबात करू नका. सासूनेही सुनेला समजून घ्यावे आणि गरजेनुसार स्वतःमध्ये काही बदल करून घेतले पाहिजेत, तरच सून तुमच्या कुटुंबाच्या जवळ येऊ शकेल. सासरी गेल्यानंतर सुनेला कुटुंबियांच्या अपेक्षेमुळे खूप दबाव जाणवतो. सासरच्या मंडळीसोबत जुळेल की नाही, स्वयंपाक आवडेल की नाही, नणंदेसोबत गट्टी जमेल की नाही, यासारख्या बऱ्याच गोष्टींमुळे सून तणावात असते. अशा परिस्थितीत सासूने आपल्या सुनेला नवीन आयुष्य आणि कुटुंबियांच्या अनुषंगाने जुळवून घेण्यासाठी वेळ देण्याची आवश्यकता आहे. तिच्यावर दबाव आणण्याऐवजी पाठिंबा द्या. उदाहरणार्थ, जर तुमची सून घरातील कामांमध्ये हुशार असेल तर सर्व कामाची जबाबदारी तिच्याच खांद्यावर टाकण्याऐवजी कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये जबाबदारी वाटून द्या. सासू आपल्या खाजगी आयुष्यासोबतच करिअरमध्येही पाठिंबा देते असे जेव्हा सुनेला वाटेल त्यावेळेस सून स्वतःहून पुढाकार घेऊन स्वतःच्या खांद्यावर नवीन जबाबदारी घेईल आणि त्या जबाबदाऱ्या ती आनंदाने पार पडेल. एखादी मुलगी तुमच्या घरी सून म्हणून आली आहे हे मान्य, पण सुनेआधी ती तुमच्या मुलाची पत्नी आहे हे विसरू नका. बऱ्याचदा सासू सासऱ्यांसोबत राहत असताना जोडप्यांना एकमेकांसोबत वेळ घालविण्यासाठी संधीच मिळत नाही. यामुळे त्यांच्या नात्यावर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता असते. यामुळे संपूर्ण कुटुंबावर दुष्परिणाम होतात. हे नुकसान टाळण्यासाठी जोडप्याला एकत्र वेळ घालविण्याची संधी द्या. त्यासाठी त्यांच्यासाठी सहलीचे आयोजन करा किंवा त्यांना त्यांच्या आवडत्या रेस्टॉरंटमध्ये जेवण करण्यासाठी पाठवा. यामुळे जोडप्याला एकमेकांच्या जवळ राहण्यास मदत मिळेल आणि जेव्हा ते दोघं आनंदी असतील तेव्हा तुमच्या घरातही आनंदाचे
वातावरण हे नक्कीच निर्माण होईल. दुसरे सांगायचे हे की कोणतीही व्यक्ती परिपूर्ण नसते. अशा परिस्थितीत आपल्या सुनेकडून अशी अपेक्षा करू नका की तिला सर्व काही येतच असेल. जर तिला एखादे काम नीट जमत नसेल किंवा तिला कामाची माहिती नसेल तर तिला ओरडण्याऐवजी प्रेमाने सर्व काही शिकवा. प्रेम पाठिंब्यामुळे सुनेच्या मनात तुमच्या बाबत आदर वाढेल आणि तुमच्या दोघींचं बॉन्ड अधिक मजबूत होईल. तुम्ही आपल्या मुलीसोबत ज्याप्रमाणे फिरायला जाता, चहाचा आनंद घेता आणि एकत्रित स्वयंपाक करता, याच गोष्टी आपल्या सुनेसह देखील करा. या छोट्या छोट्या गोष्टींमुळे तुमचे आणि तिचे नाते अतिशय मजबूत होईल. नात्यात मनमोकळेपणाने संवाद घडल्यास, तुमचा काळजी घेणाऱ्या स्वभावाचा अनुभव सुनेने घेतल्यास, तिच्या हृदयात तुमच्या बाबत प्रेम व आपुलकी निर्माण होईल. या गोष्टी अशा आहेत ज्या सून सासूला दीर्घकाळासाठी एकमेकींच्या जवळ ठेवतील आणि जाता जाता सर्व महिलांना हेही सांगेल की त्यांनी आपल्या लेकीच्या संसारात कधीच लुडबुड करू नये. लेकीचा संसार जर सुखाचा होऊ द्यायचा असेल तर प्रत्येक स्त्रीने आपल्या लेकीच्या संसारामध्ये अजिबात लुडबुड करू नका. आमचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट्सद्वारे अवश्य कळवा. धन्यवाद.